बघा, मी 2004 मध्ये कंपनी चालू केली. 2004 पासून 2025 मध्ये, जसे 2004 मध्ये 2 इंजिनिअर होते बोललो, मी आणि माझा पार्टनर. याच्यानंतर वाढत-वाढत आज आमच्याकडे 100 प्लस इंजिनिअर्स आहेत. बरोबर. पॅन इंडिया आमचे नेटवर्क आहे. 2000 प्लस आमचे पार्टनर्स आहेत. तर पुढील 5 वर्षामध्ये आतापर्यंत आम्ही जे केलं ते स्टाफसाठी आम्ही प्रॉव्हिडंट फंड चालू केला. हं. ESIC चालू केला. स्टाफसाठी आम्ही इन्शुरन्स चालू केला. तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे आमच्याकडे आमचा स्टाफ जो आहे, तो पण 10 वर्ष, 12 वर्षापासून अजून आहे काम आमच्याकडे. करते. बरोबर. तर आम्ही स्टाफलाच आम्ही आमची ॲसेट समजतो. हं. कारण आमचा जो स्टाफ आहे तोच आम्हाला पुढे घेऊन जाणार. हं. तर आमचं असं आहे, की आत्ता जे 1000 आहेत, आता जे 100 लोक आहेत, ते आम्हाला पुढे 5 वर्षात 1000 तरी झाली पाहिजेत. पाहिजेत. आत्ता बरोबर. आमचं जे मेट्रो सिटीमध्ये ऑफिसेस आहेत, ते आता आम्ही नॉन मेट्रो सिटीजमध्ये पण आमचं नेटवर्क आम्हाला करायचं आहे. शिवाय आजच्या तारखेला जे सायबर सिक्युरिटीज वगैरे आहेत, त्यामध्ये आम्हाला स्वतःला डेव्हलप करायचं आहे. अजून दुसरं एक आहे, की नेटवर्किंग फील्ड आहे. जसे मोठ्या-मोठ्या कंपन्या आहेत, जसे ते 1000, 2000, 4000 युजर आहेत, तर त्यांना आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लागतं. तर एंड टू एंड सोल्युशन आम्हाला द्यायचं आहे.